मला आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3,000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे नाशिक मधून। मी 4/7/2024 रोजी फॉर्म भरलेला होता। मी त्यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, माझा जन्माचा दाखला आणि लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपये अजितदादांनी मंजूर केले। चेकवर सही झाली। 8वा हप्ता सुरू झाला। बहिणींना मेसेज यायला सुरुवात। आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार। जिल्ह्यांची यादी आली, पण 8व्या हप्त्यासाठी 2 नवे नियम आहेत। आता माता भगिनींना मुलं असतील तर आता हप्ता मिळणार नाही। ज्या माता भगिनींना मूलबाळ आहे तर त्यांच्यासाठी नवा नियम आलेला आहे। आता किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, या नवीन नियमासंदर्भात अजितदादा पवार देखील माध्यमांशी बोललेले आहेत। अजितदादा काय म्हणाले ती क्लिप देखील आम्ही पुढे तुम्हाला लावून दाखवणार आहोत। 8व्या हप्त्यासाठी आता मुलांचा नियम लागू झालेला आहे। फेब्रुवारीच्या हप्ता वितरणासाठी अर्थमंत्र्यांनी 3,500 कोटीचा चेक सही करून दिला आणि त्यानंतर अजितदादांनी माध्यमाशी बोलताना कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आणि कोणत्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार नाही या संदर्भात स्पष्ट बोललेले आहेत। पाठीमागे लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं। अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं, ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती। आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही, पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली। मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना। मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं, मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले। आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या। अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता। पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी, अशी ज्यामध्ये माता भगिनीला किती मुलं आहेत या संदर्भात देखील त्यांनी संकेत दिलेले आहेत। आता ज्या माता भगिनीला मुलं मुली अशी जे आहेत तर त्यांच्या संख्येवर आता आधारित आहे त्यांना हप्ता येणार की नाही आता हे ठरणार आहे। 8व्या हप्त्यासाठी नवी नियमावली लावलेली आहेत। आता ज्यांचं उत्पन्न 20,000च्या वर आहे त्यांना देखील हप्ता बंद होऊ शकतो। 5.5 लाख बहिणी योजनेतून अपात्र झाल्या, त्यामुळे आता 8व्या हप्त्यासाठी हे 2 नियम तुम्हाला पाळावेच लागतील। आता तुम्हाला किती मुले असतील तर 8वा हप्ता मिळेल आणि किती मुले असतील तर मिळणार नाही, या संदर्भातला एक नवा नियम आहे। यापेक्षा जास्त जर मुलं तुम्हाला असतील तर तुम्हाला 8वा हप्ता अजिबात मिळणार नाही। यासोबत 20,000 रुपयाचं उत्पन्नापेक्षा जास्त संदर्भातला कोणता नवा नियम आहे या संदर्भात अजितदादा बोललेले आहेत। संपूर्ण सविस्तर ऐका। हे केल्याशिवाय तुम्हाला 8वा हप्ता मिळणार नाही। आधार कार्ड आणि बँक लिंकिंगच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तुमचं जुनं आधार कार्ड लिंकिंग असेल, 7 हप्ते जरी जमा झाले असतील तरी आधार लिंकिंगच्या बाबतीत तुम्हाला बँक खात्याची ही गोष्ट पाहिजे आहे, कारण की 8व्या हप्त्यासाठी एक उत्पन्नाची अट फक्त 20,000 रुपये ठेवलेली आहे। आणि ज्या माता भगिनीला मुलं आहेत, मूलबाळ आहे, तर त्यांच्यासाठी देखील एक नवा नियम आहे। आता किती मुलं असल्यावर 8वा हप्ता मिळेल आणि आधार कार्डच्या बाबतीत काय नियम आहे आणि 20,000 रुपयाच्या उत्पन्नासंदर्भात काय नवा निर्णय आहे, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय बंद करू नका। तुम्हाला आता 8व्या हप्त्यासाठी नियम पाळावे लागतील। हे जे नियम ज्या भगिनी पाळणार नाही त्यांना 8वा हप्ता मिळणार नाही,
किती मुलं असल्यावर 8वा हप्ता आणि किती मुलं नसल्यावर 8वा हप्ता हे तुम्हाला आता समजून घ्यावं लागेल. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जी महिलांची संख्या आता कमी होणार आहे असं म्हटलं जातंय. पुढल्या काळात आयकर विभागाची मदत घेतली जाणार. आयकर विभागाकडून काय तपासलं जाणार, किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यासाठी दारूचे जे आहे दारूवर कर वाढवणार का, आता कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार, जे संजय गांधी निराधार किंवा इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना काय होणार, बाकीच्या योजना बंद होणार का, या संदर्भात अजित दादा काय बोलले लगेच ऐका. खूप मोठी आनंदाची बातमी, खूप मोठी आनंदाची बातमी. राज्याचं तसेच देशाचं हित लक्षात ठेवताना जास्तीत जास्त लोकसंख्येला फायदा मिळावा या दृष्टीने योजना काढल्या जातात. त्याच दृष्टीने अगदी गरीब महिला, गरजू महिला यांच्यासाठी योजना काढण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू महिलांनाच लाभ जावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि यामध्ये असं लक्षात आलं की खाजगी नोकरी असणाऱ्या महिला ज्यांना 40,000 50,000 पगार आहे तर अशाही महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. मग त्यामुळेच आता त्या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. 5.5 लाख महिला वगळल्या, हा आकडा 15 लाखापर्यंत जाऊ शकतो असं सूत्रांचं म्हणणं आलेलं आहे. त्यामुळेच आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता जो हप्ता आहे तो मिळवण्यासाठी 20,000 रुपयाची जी अट आहे, आता लक्षपूर्वक आहे का, 20,000 रुपयाची अट कशी असणार आहे. 20,000 रुपये म्हणजे मंथली 20,000 रुपये, म्हणजे दर महिन्याला 20,000 रुपयाचा ज्या माता बहिणीला पगार मिळतो, म्हणजे टोटल 2.5 लाख रुपयाचं वर्षाला उत्पन्न जर असेल तर अशा माता भगिनी ज्यातून बाहेर जातील. म्हणजे महिना 20 ते 25,000 रुपयाच्यासाठीची अट आहे. आता तुम्ही 2.5 लाख भागिले 12 जर केलं तर साधारणपणे 21-22 हजार रुपये प्रति महिना येतं. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. राहिला प्रश्न मुलांच्या बाबतीत. आता मुलांची अट अशी होती की त्यांनी चर्चा केली होती, म्हणजे यावर निर्णय नाही किंवा काही नाही, तर ज्या घरात ज्या माता भगिनीला 2 अपत्य आहे, ज्या माता भगिनीला 2 अपत्य आहे तर त्यांच्यासाठीची योजना देण्याचा विचार त्यामध्ये सुरू झालेला होता. पण आता आधार कार्ड आणि बँक खात्याच्या संदर्भात देखील एक मोठी हे आली आहे, अट आली आहे किंवा एक नियम आला आहे किंवा एक काम तुम्हाला करायचं आहे ते पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण की तुमचं जरी सगळं व्यवस्थित असलं पण हे आधार आणि बँकेचं काम जर तुमचं चुकलं तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू. कारण की ज्या माता बहिणीचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच लाभ मिळेल. 4चाकी वाहन ज्यांचं असणार आहे त्यांचे हप्ते 100% बंद होतील. ज्या घरामध्ये आयकरदाता आहे, ज्या घरामध्ये आयकरदाता व्यक्ती आहे, म्हणजे ज्या आयकरदाता व्यक्ती म्हणजे कोण की ज्याचं उत्पन्न 5 लाख 7 लाख 10 लाखाच्या वरती आहे, असे जे उत्पन्नधारक आहेत त्यांना आयकर विभागाकडून जे आहे आयकर भरावा लागतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो. तर त्या लोकांना देखील या योजनेतून वगळण्यात येणार म्हणजे येणार. याबरोबर जे सरकारी नोकरदार आहेत, सरकारी नोकरदारांना देखील वगळण्यात येणार आहे. आता आधार कार्ड आणि बँकेचं काय चेक करायचं ते पाहिल्याशिवाय बंद करू नका. कारण की पुढची गोष्ट अशी आहे की जे सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे स्थलांतरित आहे, बऱ्याचशा माता भगिनी योजनेचा लाभ घेतल्यानंतर लग्न करून दुसऱ्या राज्यात गेला, याचा अर्थ त्यांचं स्थलांतर झालं आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नाही आहेत, भारताचे जरी असले तरी महाराष्ट्राचे नाही आहेत. तर त्यामुळे त्यांचा देखील लाभ आता बंद केला जाणार आहे. या व्यतिरिक्त 2 व्हीलरच्या संदर्भात एक अफवा पसरली होती, पण 2 व्हीलर जरी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त 4 व्हीलर 4चाकी वाहन जर असेल तर त्याच माता भगिनीला प्रॉब्लेम येणार आहे. 4 व्हीलर असेल तर मग प्रॉब्लेम येईल, पण 2 व्हीलर जर असेल तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर या बाबतीत तुम्ही निश्चिंतपणे राहायचं आहे. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये असणार आहे की आता आधार आणि बँकेच्या संदर्भातली काय अपडेट आहे, तर आधार आणि बँकेच्या संदर्भातली एक मोठी अपडेट अशी आहे की आता तुम्ही बँकेला आधार लिंक आहे का परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. ज्यांचं पोस्टात खातं आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांचं दुसऱ्या बँकांमध्ये खातं आहे, उदाहरणार्थ स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, HDFC, म्हणजे कोणत्याही बँकांमध्ये जे आहे पोस्टा व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं आधार लिंकिंग पुनश्च चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन त्याची चेकिंग करून घ्यायची आहे. आता इथून पुढे आधार लिंकिंग कसं चेक करायचं याची माहिती तुम्हाला इथून पुढे दिसेल, त्या पद्धतीने एकदा चेक करून घ्या. सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचं आहे. क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे. पहा 2 मिनिटाच्या आत तुमचं DBT कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. आता सगळ्यात आधी 3 नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल ID, रिट्राईव्ह आधार, गेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्यात इथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या, जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही, बरोबर. इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे, कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा इथं
आधार लॉग इन करायचं आहे. इथे पहा, इथे लॉग इन करा. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता, इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला. काही कॅप्चा म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा. हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा. BN इथे 4, 2 आणि F. हे जसंच्या तसं साधारणपणे इथे BN42F आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता. आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल. मेसेजचा जो आहे तो OTP येणार आहे. तो OTP इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही. थोडासा वेळ गेले, 1 सेकंद 2 सेकंद. तर पाहू शकता तुम्ही, फार महत्त्वाची स्टेप आहे, कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल आता पहा, पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. आता इथे पहा, इथे सर्व्हिसेस येतात, डॉक्युमेंट डाउनलोड, आधार PYC, ॲड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस. हे पहा, इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा, याच्यावर क्लिक करायचं आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे. बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह. इथे हे ॲक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ॲक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे, पण इथे हे असणं गरजेचं आहे. नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा. तर ही होती पद्धत. तर याच पद्धतीनं तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता. कोणतं बँक खातं चालेल, कोणतं चालणार नाही, या अशा सर्व गोष्टी करू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.